नाट्य कलाकार आणि सिने क्षेत्रात काम करणारा असा व्यक्ती राहुल सोलापूरकर नावाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेवर अतिशय आक्षेपार्ह बोललेला आहे। आणि हा काही इतिहास तज्ञ नाही, इतिहासकार नाही, त्यामुळं तो काहीतरी वाद निर्माण करायचा म्हणून असं संभाषण त्यानं केलेलं आहे। त्याचबरोबर इतिहासात नोंद झालेली हिरकणी या महिलेविषयी सुद्धा त्यांना अशी घटनाच घडली नाही असं हा नालायक माणूस तिथं प्रतिक्रिया व्यक्त करतो। गेल्या 8 दिवसाखालीच मी रायगडावरच होतो, तिथं अजून सुद्धा हिरकणीच्या बाबतीत कथा आणि गोष्टी सांगितल्या जातात। तिच्या नावानं हिरकणी वाडी तर आहेत, हिरकणी बुरुज सुद्धा आहे। हिरकणी बुरुज हे छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेलं नाव आहे आणि हा हरामखोर म्हणतो की अशी कुठलीच घटना घडलेली नाही। अशा या त्याच्या वक्तव्याबद्दल ह्यानं समाजामध्ये संभ्रमावस्था किंवा अशांतता निर्माण करायचा याचा डाव आहे आणि याच्या विरोधात कायदेशीर कडक कारवाई करावी म्हणून फौजदार चावडी पोलीस स्टेशनला मी त्याच्या विरोधात अर्ज दिलेला आहे। पोलीस त्यांची काम करतीलच, परंतु हा जिथं दिसेल तिथं आम्ही याच्या तोंडाला काळं फासण्याचा ह्याचा कार्यक्रम उधळून लावण्याचा या महाराष्ट्रामध्ये आम्ही ठरवलेला आहे। त्याला कुठं सुद्धा आम्ही सही सलामत जाऊ देणार नाही। या संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचा इतिहास लहानात लहान ते मोठेपणाने मोठे लोक आवर्जून आदराने त्या इतिहासाकडे बघितलं जातं। छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या बुद्धिचातुर्य, पराक्रम, गनिमिकावा यांच्यामुळे या संपूर्ण महाराष्ट्रात एक रयतेचे स्वराज्य निर्माण केलं। अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असताना हा एक टकलू हैवान म्हणजे जो पडद्यावर खलनायक होता तो मुळात ओरिजिनल जीवन जगताना सुद्धा खलनायकासारखेच त्याचे विचार असलेले राहुल सोलापूरकर याने छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्यातून निसटताना त्यांच्या औरंगजेबाच्या सैन्याला लाच दिली आणि ते तिथून निसटले असा एका वाहिनीवर मुलाखत दिलेली आहे। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांची शिस्त कडक असल्यामुळे संध्याकाळी गडाचे दरवाजे बंद करायचे, त्यामुळे एक काल्पनिक कथा म्हणून हिरकणीची कथा त्यामध्ये घुसवली गेलेली आहे। असा खोटा आणि चुकीचा इतिहास त्यांनी एका वाहिनीवर दिलेला आहे। त्यामुळे अशा या बेशरम टकल्या हैवान असलेल्या राहुल सोलापूरकरचा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी आम्ही जोडेमार करून आंदोलन केलेलं आहे। भविष्यात जर यांनी माफी नाही मागितली तर त्याच्यावर गुन्हा तर आम्ही दाखल करणारच आहोत, पण त्याला पुण्यामध्ये जाऊन आम्ही त्याच्या तोंडाला काय बसल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने देत आहोत। आणि मुंडीवर पाय औरंगजेबाच्या सैन्यात त्याचा पूर्वज होते काय आणि सांगितलं या कुठल्या पुरावाने म्हणतो पुरत्या टकल्या हैवानचं करायचं काय? या नालायक टकल्या हैवानचं करायचं काय? छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की या टकल्या राहुल सोलापूरकरचं करायचं काय? जय जाऊ आज एक खलनायक नट जो पडद्यावर कायम खलनायकाच्याच भूमिका केलेला आहे, त्या खलनायकाच्या भूमिका करून करून त्याच्या बुद्धीत घाण साचलेली आहे।
त्यानं आज छत्रपती शिवराय हे औरंगजेबाच्या कैदेतून सुटताना त्यांनी लाच देऊन सुटले असं म्हणतो. त्याचबरोबर एखाद्या मातेचा अवमान त्याच्या वक्तव्यातनं त्यानं केलेला आहे. जी माता स्वतःच्या लहान्या पोराला दूध पाजण्यासाठी रायगडासारखा गड सर कडून वर गेली आणि आपल्या तान्याला दूध पाजली, तिचं शौर्य चातुर्य आणि धाडस बघून महाराजांनी गडाच्या त्या बुरुजाला हिरकणी टोक म्हणून नाव दिलेलं आहे. अशा मातेचा पण अवमान त्यानं त्याच्या भाषेतून केलेला आहे. अशा राहुल सोलापूरकरला आज फक्त त्याच्या काल्पनिक फोटोला संभाजी ब्रिगेडनी जोडोमार आंदोलन केलेलं आहे, निषेध व्यक्त केलेला आहे. जर त्याने माफी मागितली नाही तर संभाजी ब्रिगेडतर्फे काळं फासून त्याला खरंच जोडेमार आंदोलन करून आम्ही दाखवू, हेच एवढं सांगतो. जय जिजाऊ जय शिवराय.